वाल्मी कराड सीआयडीच्या ताब्यात न्यायालयाने दिली परवानगी. संतोष देशमुख यांच्या हत्येच्या गुन्ह्यात कराडना पुन्हा कोर्टात हजर केलं जाणार. वाल्मी कराडवर मकोका अंतर्गत कारवाई. आक्रमक कराड समर्थकांकडून परळी बंदची हाक. कराड समर्थकांची सकाळी बैठक. 6 तास चालणारे आंदोलन तात्पुरते केले स्थगित. कायदा हातात घेऊ नये, सगळ्यांच्या भावनांचा विचार करू. बीडच्या अप्पर पोलीस अधीक्षक चेतना तिडके यांचे कराड समर्थकांना आवाहन. खंडणी प्रकरणी जामिनासाठी वाल्मी कराडचा अर्ज. कराडच्या वकिलाकडून याचिका केली दाखल. सुरेश धस यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घेतली भेट. 15 ते 20 मिनिटं झाली चर्चा. देशमुख यांच्या पत्नीबद्दल अतिशय दुःख आहे. मारेकऱ्याला शिक्षा झाली पाहिजे, पण विनाकारण कुणालाही अडकवू नका. कराडच्या पत्नीचं वक्तव्य. वाल्मी कराडला खोट्या गुन्ह्यात अडकवल्याचा आरोप. कराडची पत्नी मंजिरी कराड यांचे जातीयवाद आणि राजकारणावर भाष्य. कुणी मागणी केली म्हणून मकोका लागत नाही. एसआयटीनं आपलं काम दाखवलं आहे. आमदार सुरेश धस यांचं वक्तव्य. धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी होत असली तरी मी त्यासाठी आग्रह धरणार नाही. खासदार बजरंग सोनावणे यांचं मत. अशाच नवनवीन अपडेट्ससाठी आणि ताज्या बातम्यांसाठी पोलीस माझा न्यूज यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. तसंच आमचं फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा. अधिक माहितीसाठी आमच्या www.polismazanews.com या वेबसाईट